नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या रिअल किचनमधली आजची रिअल रेसिपी आहे पपईचा ज्यूस. पपईचा ज्यूस मी नेहमीच बनवते आणि खरंच खूप सुंदर लागतो, म्हणूनच आज मी ही रेसिपी निवडलेली आहे. ज्यूसला गार्निशिंग करण्यासाठी थोडेसे काजू बदामाचे काप हवे आहेत आणि पिकलेली पपई. पपईपासून घाऱ्याही बनवता येतात, ज्यूस आणि बर्फीसुद्धा बनवता येते. पपईची सर्व साल बाजूला काढून नंतर त्याचा जो गर आहे तो मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्याचा ज्यूस बनवत आहे. आपल्या त्वचेसाठी पपई हे अत्यंत चांगले पौष्टिक असे फळ आहे आणि इझिली अवेलेबल होणारे. मिक्सरच्या भांड्यातून पपईचा गर मी फिरवून घेतलेला आहे, परंतु थोडासा तो जाडसर आहे. दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 2 चमचे साखर व 3 वेलच्या घेतलेल्या आहेत आणि हा जाडसर ज्यूस त्यामध्ये पुन्हा एकदा फिरवण्यासाठी घेणार आहे. हा बघा तयार झाला माझा एकदम सुंदर असा ज्यूस. एका काचेच्या ग्लासमध्ये मी 3-4 आईस क्यूब टाकून त्यामध्ये हा ज्यूस ओतणार आहे आणि नंतर गार्निशिंगसाठी वरून काजू आणि बदामाचे काप टाकत आहे. वेलचीचे मोठे मोठे कण त्यामध्ये दिसत आहेत, तशाच वेलच्यासुद्धा दिसत आहेत. आता मी काजू आणि बदामाचे छोटे छोटे काप केलेले आहेत ते यावरती टाकत आहे आणि आता पपईचा ज्यूस आज रेडी आहे पिण्यासाठी. प्लीज मैत्रिणींनो, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.